नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. जानेवारी आलाय, थंडी आहे आणि जानेवारीतला नाशिकचा एक खास उपक्रम जो सगळ्या नाशिककरांचा आवडतीच आहे तो म्हणजे नाशिक रन. नाशिक रन अर्थात रन विथ अ डिफरन्स. हा डिफरन्स काय आहे तर नाशिकला आपण नेहमीच एक उद्योग नगरी म्हणून ओळख देतो. या उद्योग नगरीतल्या सगळ्या लोकांना असं वाटलं की ज्या नगरात आपण वावरतोय, ज्या नगरात आपण कार्यरत आहोत, तिथल्या लोकांच्या आयुष्यात आपण काय फरक करू शकतो. आणि याच विचारांनी प्रेरित होऊन बॉश, TDK आणि त्यावेळेस थायसन ग्रुप अशा 3 कंपन्या एकत्र आल्या आणि 2003 मध्ये नाशिक रनची सुरुवात झाली. संकल्पना अतिशय सोपी होती, सरळ होती की नाशिकच्या लोकांनी या रनमध्ये धावावं आणि धावून काय करावं तर फक्त एक टी-शर्ट विकत घ्यावा आणि काही लोकांनी ज्यांना शक्य असेल ती मदत करावी. या तिघांच्या मार्फत आणि एकंदरीत इंडस्ट्रीच्या मार्फत नाशिक आणि जिल्ह्याभरात जिथे कुठे म्हणून जे काय सबलीकरण करता येईल खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या घटकाच्या लोकांमध्ये ते करावं आणि एकंदरीतच आयुष्यात काहीतरी चांगला बदल माणसांच्या घडवावा. अतिशय प्रांजळ अशी भूमिका घेऊन हे नाशिक रन 2003 मध्ये सुरू झालं. नाशिककरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि आज आपण आहोत 2025 मध्ये. इतक्या वर्षानंतर सुद्धा हा उपक्रम एक सामाजिक उपक्रम, नाशिकचा लाडका उपक्रम म्हणून गणला जातो. हा उपक्रमात जे सहभागी होतात, जे घडवून आणतात ती माणसं आज आपल्याबरोबर कट्ट्यामध्ये आहेत चर्चा करायला. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. माझ्याबरोबर आहेत मुकुंद भट आणि हे व्हाईस चेअरमन आहेत नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टचे. माझ्याबरोबर आहेत राजाराम कासार जे कोषाध्यक्ष आहेत, ट्रेझरर आहेत नाशिक रनचे. आणि माझ्याबरोबर आहेत अनिल दैठणकर जे सेक्रेटरी आहेत नाशिक रनचे. पहिले तर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन की आज इतके वर्ष एक सामाजिक उपक्रम सातत्याने शहरात चालू आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने मदत, एक फायदा हा आपल्या अगदी खेड्यापाड्याच्या लोकांपर्यंत आणि जिल्ह्याच्या लोकांपर्यंत पोचतोय. याला अर्थात आपण नाशिककरांनाही धन्यवाद देऊयात, कारण की नाशिककरांमुळे सुद्धा हा उपक्रम शक्य होतोय की त्यांचं पार्टिसिपेशन हे महत्वाचं आहे. बट साहेब, मला असं सांगा की नाशिक रनला आज इतके वर्ष झाले, हे नाशिक रनकडे बघताना, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या भूमिकेतून नाशिक रनमध्ये काम करतात सुरुवातीपासून, तर या नाशिक रनमध्ये बघताना काय वाटतं, जो उद्देश घेऊन तुम्ही सुरू केला होतात आज त्याच उद्देशावर तुम्ही कायम आहात का? नमस्कार मॅडम. सर्वप्रथम मी देशदूतचे आभार मानतो की आपण आम्हाला इथे बोलवलं आणि संवाद साधण्याची संधी दिली. ही संधी निश्चितच नाशिककरांसाठी पण एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जसं तुम्ही म्हणालात की नाशिक रनची जी सुरुवात आहे ती साधारणतः 2003 साली आम्ही इथे केली नाशिकसाठी. आणि निश्चितच त्यावेळेस ज्या नाशिकमध्ये ज्या मोठ्या कंपन्या होत्या, बॉश, TDK आणि थायसन ग्रुप आणि अजून काही एक चांगले मान्यवर व्यक्ती होते, या सगळ्यांनी येऊन एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण CSR या दृष्टिकोनातून, त्यावेळेस CSR हा कन्सेप्ट नव्हता, तो आत्ता आला, पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे. आणि त्यानुसार हे सगळे टीम एकत्र आली आणि एक ब्रेनस्टॉर्मिंग केल्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की आपण एक चांगल्या उद्देशाने समाजामध्ये जायला पाहिजे. आणि याचा जो काही उद्देश होता, आम्ही साधारणतः एक 5 थीम आम्ही बेसिकली सुरुवातीला आम्ही ठरवल्या होत्या. त्यामध्ये एज्युकेशन खूप महत्त्वाचं होतं की एज्युकेशनसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण की पुष्कळशे आपला यूथ आहे, पुष्कळशे स्टुडंट्स आहेत, पण ते एज्युकेशन विना वंचित राहतात आणि मग त्यांना पुढे येता येत नाही समाजामध्ये. तर एज्युकेशन हा एक खूप मोठा भाग आम्ही आमच्या फोकस एरियाजमध्ये पकडला होता. नंतर दुसरा होता हेल्थ. आपण नाशिक शहरात हेल्थ फॅसिलिटीज बऱ्यापैकी आहेत, पण आपण जर नाशिकच्या परिसरात गेलो, काही खेड्यागावामध्ये गेलो, तर तिथे विलेजेसमध्ये खरंच खूप दुविधा आहेत, सुविधा नाही आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून हा एक दुसरा आमचा एक फोकस एरियाज होता. नंतर काही स्पेसिफिक इनिशिएटिव्ह जे असतात स्पोर्ट्ससाठी म्हणा किंवा काही आपल्याला काही स्किल इंडिया म्हणा, अशा दृष्टिकोनातून स्पेसिफिक इनिशिएटिव्ह आपल्याला काही करता येईल का, काही कॅम्पेन करता येईल का, अवेअरनेस कॅम्पेन, हा एक उद्देश होता नाशिकरांचा. नंतर स्पोर्ट्स पण खूप महत्त्वाचा टॉपिक होता त्या, की तुम्ही बघत असाल की आपल्या नाशिकची म्हणा किंवा भारताची लोकसंख्या खूप आहे,
पण त्या मनाने आपल्याला स्पोर्ट्समध्ये मेडल मिळत नाहीत. तर त्या दृष्टिकोनातून काही आपण स्पोर्ट्सला काही प्राधान्य देऊ शकतो का? आणि खूप स्किल अवेलेबल आहे. तुम्ही जर बघत असाल की कविता राऊत एक खूप चांगलं उदाहरण आहे की त्यामध्ये पण आम्ही त्यांना काही त्यावेळेस मदत करू शकलो आणि त्यांनी पण आपल्या या मदतीचं चीज करून एक खूप चांगलं भारताला आणि आपल्या नाशिकला नाव मिळवून दिलं होतं. तर असे काही सोशल अपलिफ्टमेंट असे काही प्रोग्राम होते की साधारणतः 4 ते 5 थीम घेऊन आम्ही पुढे आलो आणि त्यानुसार आम्हाला असं समाधान वाटतंय की नाशिककरांच्या मदतीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही खूप चांगले प्रोजेक्ट देऊ शकलो नाशिक जिल्ह्याला, नाशिकमध्ये पर्टिक्युलरली, की जेणेकरून काही खूप शाळांचं आम्ही अपलिफ्टिंग करू शकलो, काही स्टुडंट्सला चांगल्या फॅसिलिटीज देऊ शकलो आणि आज तुम्ही बघत असाल तर खूप चांगला त्याचा आम्हाला रिटर्न्स मिळत आहेत. निश्चितच हे प्रमाण खूप मोठं नाही आहे, अजून खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या या माध्यमातून आपण सर्व नाशिककरांना पण आपण आवाहन करू शकतो की जास्तीत जास्त संख्येने आपण जर पुढे आलात आणि या सगळ्या मोठ्या कार्यात आपण जर सहभागी होऊ शकलो तर निश्चित आपण एक चांगलं नाशिक निर्माण करू शकू. निश्चितच उद्देश खरोखरच चांगला आहे आणि नाशिकमध्ये सगळ्यांचंच एकत्रितपणे सबलीकरण, जे दुर्बल घटक आहेत त्यांचं व्हावं असा हा उद्देश. कासारजी, जेव्हा आपण म्हणतो की याच्यातनं काही लोकांना मदत घडावी, तर मला ही कल्पना आहे की तुम्ही आणि दैठणकरजी यांनी खूप आधी अभ्यास केलेला आहे, सर्व्हे केलेला आहे, तुमची एक टीम होती की खरंच कोणाला गरज आहे, खरंच कोणाची काय कमतरता आहे आणि तसं मग त्याला मदत करावी. तर अशी मदत कोणाला झाली, एखादं तुम्ही उदाहरण सांगू शकाल का? हो, निश्चित. देशदूतचं पुनश्च आम्ही आभारी आहोत, ही तुम्ही संधी दिली. आता ज्यावेळेस भट साहेब म्हणाले की स्पेशल इनिशिएटिव्ह, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सुनामी आली त्यावेळेस 2005 साली, तर आपला नाशिकचा फक्त क्षेत्र आमचं फक्त नाशिक डिस्ट्रिक्ट आहे, पण ज्यावेळेस नॅशनल लेवलला एक नॅचरल कलॅमिटी म्हणून येते त्यावेळेस आम्ही स्पेशल इनिशिएटिव्ह घेऊन इथून माणसं पाठवली आणि भरघोस आर्थिक मदत त्या काळामध्ये आम्ही केली. दुसरं, ज्यावेळेस कोविडचा पिरियड होता त्यावेळेस आमच्या कुठे असं काही लिहिलेलं नाही, पण त्यावेळेस इतके प्रॉब्लेम झाले होते, ऑक्सिजन मिळत नव्हतं. मग त्यावेळेस TDK आणि नाशिकरन या दोघा मिळून आम्ही ऑक्सिजनचा प्लांट काढला आणि जवळजवळ 1 करोड रुपयाचा आम्ही ते खर्च करून तो प्लांट आजही तुम्ही जाऊन त्याला जस्ट स्विच ऑन द बटन आणि तुम्ही तो ऑक्सिजन निर्माण करू शकता. याला अशाच प्रकारचे आम्ही स्पेशल इनिशिएटिव्ह घेतलेत अपार्ट फ्रॉम आमच्या ज्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी. नाव कमिंग टू द बेनिफिशियरी अँड रेग्युलर प्रोजेक्ट. आता आमच्या जे काही ट्रस्टचे जे काही स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये यांनी सांगितलं हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, तर आम्ही काय करतो एज्युकेशनला जास्त फोकस करतो असं, कारण बरीच गरज आहे आपल्या शहरामध्ये कळून येत नाही, पण जेव्हा तुम्ही वाड्यावर जाता, पाड्यावर जाता किंवा आदिवासी एरियात जाता तिथं तुम्हाला समजतं की अरे बापरे भयानक परिस्थिती आहे. जिल्हा परिषद शाळा आहेत पण त्या सगळ्या अगदी परिपूर्ण ते देऊ शकत नाही आहेत आणि काही काही ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर वाईज म्हणजे त्यांच्या शाळा, मुलींचे टॉयलेट्स किंवा काय जेवणाची व्यवस्था इतक्या खराब असतात की म्हणजे आपल्याला उभं राहायला सुद्धा कसं तरी वाटतं तिथे मुलं जेवतात. पण तुम्हाला जस्ट मी तुमच्या आता तसे आम्ही 17-18 प्रोजेक्ट दरवर्षी करतो, कारण साधारणतः 1 करोड रुपये आम्ही खर्च करतो. तर एक उदाहरण म्हणून तुम्हाला आम्ही वैतरणा, जे आपलं तुम्हाला कल्पना आहे तिथे आपला वैतरणा डॅम आहे, तिथे वैतरणा नावाचं गाव आहे, तिथे आदिवासी शाळा आहे, 400 मुली आहेत आणि तिथे जेव्हा आम्ही पहिल्यांदा त्यांची रिक्वेस्ट येते आले, आमचा एक सिस्टीम अशी आहे की मग आम्ही ते जाऊन तिथे पहिला सर्वे करतो की बाबा खरोखर त्यांना जे काय म्हणणं आहे ते कितपत खरोखर आहे किंवा त्यांचे काय बाकीचे प्रॉब्लेम आहे, तिथल्या ट्रस्टी बॉडीज कशा आहेत, त्यांची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, हे सगळं अभ्यास करून मग आम्ही ते प्रपोजल आमच्या ट्रस्ट मीटिंगमध्ये मांडतो. येस, ही जी रिक्वायरमेंट आहे ती जेन्युइन आहे आणि मग त्यांना आपल्याला अशी अशी मदत करायची आहे. मग आम्ही एक जस्ट उदाहरण म्हणून वैतरणा शाळेचं तुम्ही जर बघितलं तर तुम्ही आज जर बघितलं तर तुम्हाला तुम्ही कल्पना करणार नाही की ही शाळा कशी होती. टोटली डॅमेज, पत्रे तुटलेले, मुलींचे टॉयलेट, म्हणजे आम्हाला भीती वाटली जेव्हा आम्ही दोघं गेलो होतो बघायला, अरे इथं मुली कशा, तुम्ही 9वी 10वीच्या मुलींना तुम्ही असं कसं काय तुम्ही टॉयलेट, म्हणजे काय आमच्याकडे काही सोर्सेस नाही. मग आम्ही ते सगळं प्लॅनिंग केलं. आता जर तुम्ही जाऊन बघितलं तर एकदम वेल टू डू, अंडर लॉक अँड की सगळं रूफ वगैरे सगळं व्यवस्थित केलं, त्याची पूर्ण बांधणी केली, नंतर शाळा पहिली इमारत बांधली, नंतर त्यांची रिक्वेस्ट झाली सर दुसरी पण आम्हाला गरज आहे, मग दुसरी इमारत बांधली
आणि मग शेवटी जेव्हा आम्ही त्यांची डायनिंग हॉल जो होता तो तर अगदी 50 वर्षापूर्वी पत्रे उभं करून केलं होतं. त्यात घुशी, उंदरं, कधी कधी साप अशी ती कंडिशनची त्यांची जागा होती. पण आज जर तुम्ही जाऊन पाहिलं तर इट्स अ बेस्ट बिल्डिंग आणि सगळी मुलं ॲट ए टाइम बसू शकतात आणि तो त्यांना मल्टीपर्पज तो हॉल तयार झाला. म्हणजे आमचा उद्देश असा असतो की जेणेकरून त्याचा बेनिफिट्स हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि समजा आता ही जे काही मुलं सध्या आहेत, आता पुढच्या वर्षी सोडून जातील, समजा काही 10वीची मुलं, नवीन मुलं येतील, म्हणजे इट्स अ कंटिन्युअस त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. आणि अशा दृष्टीने मग आम्ही ती संस्था स्ट्रेंथन करतो. आणि मग असं करताना आम्ही जी काही समोरची जी काही NGO असतो, म्हणजे ते जर तुम्ही ते ट्रस्टी बघितले, आता त्या वैतरणाचं तुम्ही उदाहरण बघितलं, ते माणसं समोर जे आपण इथं रस्त्यावर जे बघतो आपण साधारणतः कोकणी लोक डोक्यावर काही पाठी घेऊन जातात, अशा प्रकारचे ट्रस्टी लोक आहेत ते. म्हणजे दे कॅनॉट इव्हन अफोर्ड टू स्पेंड इव्हन ₹1000. बरोबर. पण त्यांचा तो आनंद, त्यांचा उत्साह, त्यांच्या मुलांप्रती असलेले त्यांची जास्त ते बघितल्यानंतर मग आम्ही ठरवतो, जनरली आम्ही काय करतो, एकदम 100% फ्री नको द्यायला. जेणेकरून काय होतं मग की त्या एवढी किंमत राहत नाही. म्हणून मग काही ना काही एक फुलाची पाकळी म्हणून आम्ही जास्तीत जास्त 15% रक्कम तुम्ही खर्च करा आणि बाकीचे 85% आम्ही करतो. अशा प्रकारे म्हणजे कसं इट इज इन्व्हॉल्वमेंट, त्यांची पण ओनरशिप असते. आणि मग कुठेतरी त्यांना वाटत असं लोकांना, कारण हे आपलं पण प्रॉपर्टी आहे, अदरवाईज फुकट मिळालं की आपल्याला माहिती किंमत राहते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आवाहन करतो की आमचे तसे भरपूर प्रोजेक्ट्स आहेत, पण जस्ट तुम्हाला एक उदाहरण म्हणून तुम्ही वैतरणाला जाऊन बघा त्या शाळेकडे, आणि मग तुम्हाला कल्पना येईल की नाशिक कसं काम करते आणि कशा प्रकारे त्याचा जो उद्देश आहे तो कशा प्रकारे सफल करण्याचा प्रयत्न करते हे तुमच्या लक्षात येईल. बरोबर. दैठागरजी यांनी जे सांगितलं आता की तुम्ही ते प्रोजेक्ट्स निवडता, त्याच्यावर काम करता, त्याचा सर्वे करता, आता या वैतरणाचंच आपण उदाहरण घेतलं त्या शाळेचं, तर काय फरक पडलाय मुलांच्या आयुष्यात? सर्वप्रथम मी असं सांगेन की वैतरणा जरी आपण घेतलं तरी वैतरणासारखे असे 3-4 प्रोजेक्ट्स तर दरवर्षी असतात. आता वैतरणाचा लेटेस्ट प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये असं होतं की जेव्हा पहिले आम्ही गेलो तर क्लासरूममध्ये लिटरली पावसाचं पाणी साचलेलं क्लासरूममध्ये होतं, मुलांना बसायला जागा नव्हती आणि ते जेवणाची, जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बसायला जागा नव्हती. जिथे ते जेवायला बसायचे तिथे उंदीर, घुस, साप असे सगळं आणि सगळं अडगळीची जागा होती. पण आम्ही त्यांना त्यात मोठा हॉल बांधून दिल्यानंतर तिथे मुलं व्यवस्थित जेवू शकतात. तो जेवणाचा आनंद प्लस हायजीन या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत झाल्या. परिणाम त्यांच्या आरोग्यावरती नक्कीच झाला. शिक्षणाकडे मी असं बघेल की जेव्हा त्यांना क्लासरूम मिळाला, क्लासरूम मध्ये येण्याचा आनंद मुलांना वाटायला लागला, त्याच्यामुळे मुलांचा ड्रॉपआउट रेट कमी झाला, इम्प्रूव्ह झाला खूप. त्यामुळे मुलांचा ड्रॉपआउट रेट कमी झाला. तर हा जो डायरेक्ट आपल्याला जरी दिसत नसेल तरी इनडायरेक्ट खूप छान फरक हा खेडोपाड्यांमध्ये आपल्याला म्हणजे मुळात जे उद्दिष्ट आहे सर की मुलांच्या आयुष्यात एक काहीतरी सकारात्मक बदल घडला पाहिजे, तो होतोय. येस निश्चितच तो होतोय. सरांनी जे सांगितलं आता की वैतरणा जी शाळा आहे तिथे सगळं प्रोजेक्ट झाल्यानंतर मग आम्ही तिथे गेलो. त्यांनी आम्हाला बोलवलं, गावकऱ्यांनी आणि शाळेनी पण. आणि जेव्हा आम्ही बघितलं की तिथले जे काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्या डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आणि स्पार्क बघितला. आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला काय व्हायचं आहे, तर विद्यार्थिनींनी पर्टिक्युलरली असं उत्तर दिलं की मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, काहींनी सांगितलं मला पायलट व्हायचं आहे. आणि हे बघून आम्हाला खूप समाधान वाटलं की आपण जे कार्य करतोय ते निश्चितच या मुलींसाठी चांगलं आहे आणि भारताच्या भवितव्यासाठी पण चांगलं आहे. आणि आम्हाला कुठेही सांगायला खूप आनंद होतो मॅडम की आम्हाला कुठे असं जाणवलं नाही की हे जे मुलं आहेत पर्टिक्युलरली या गावातले किंवा छोट्या विलेजमधले हे कुठेही कमी नाही आहेत. आपण जर त्यांना शिक्षणाच्या जर संधी दिल्या तर निश्चितच ते त्यांचं पण नाव काढतीलच आणि शाळेचंही काढतील आणि आपल्या नाशिकचं पण काढतील. तर या दृष्टिकोनातून आम्हाला कधी कधी असं वाटतं की आम्ही कमी पडतो या गोष्टींसाठी. आणि त्यामुळे जर या कार्यामध्ये जर जास्तीत जास्त जर सहभागी होऊ शकले तर निश्चित आपण खूप मोठं समाजामध्ये आपण परिवर्तन करू शकू. त्याच्यात एक ॲडिशन म्हणजे असं की वैतरणात आम्ही ते
हे इन्फ्रास्ट्रक्चरचं दिलंच, पण त्याच्याबरोबर असंही लक्षात आलं की बऱ्याच मुली या गावातनं पाड्यांवरनं यायच्या, तर त्यांना पायी चालत यायला 3-3 तास 2-2 तास लागायचे, रस्ता ठीक नसायचा. तर याच्यात त्यांची एक रिक्वायरमेंट अशी पण आम्हाला स्वतःला लक्षात आली की जर आपण इथे मुलींना सायकल दिली तर मुली त्याच्यावरती एका सायकलवर 2 मुली, म्हणजे एकटी येत नाही, ती बरोबर भावाला किंवा मैत्रिणीला घेऊन येते. तर त्याच्यामुळे अजून तो रेट पण इम्प्रूव्ह झाला आणि त्यांना एक वेगळं समाधान शाळेत येण्याचं एक अट्रॅक्शन तयार झालं त्याच्यातनं. तर हे असे जे छोटे छोटे आहेत, पण त्याच्यामुळे खरोखरी समाजाप्रती जे आपली काहीतरी आपण द्यायला लागतो ते या अशा उद्दिष्टांमधनं साध्य होतं असं मला वाटतं. निश्चितच हे सगळे जे बोलतायत ते मला जाणवत आहे की एका अर्थानं स्वप्नांना बळ द्यायचं काम तुम्ही करताय आणि ती स्वप्न कशी साकारता येईल याच्यासाठी म्हणून जे काय वातावरण तयार करायचंय, जे काय इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचंय ते तुम्ही करताय. हे एज्युकेशनमध्ये झालं, पण जसं ते म्हणतायत तसं आरोग्यामध्ये आहे, स्पोर्ट्समध्ये आहेत आणि तशी नाशिकमध्ये उदाहरणं पण खूप आहे. नेटंजीकरजी मला एक असं सांगा की आपण नेहमी बघतो की असे उपक्रम सुरू होतात, सामाजिक उपक्रम, जिथे लोकही सहभागी होतात, भरभरून देणग्या देतात. पण नाशिकरांचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही असं ठरवलेलं आहे की देणगीतला प्रत्येक पैसा हा प्रोजेक्टमध्ये जाईल आणि त्याची जी सिस्टीम असते, म्हणजे सिस्टीमचा कॉस्ट असतो, म्हणजे मीटिंगचा कॉस्ट आहे, आयोजन करण्याचा जो कॉस्ट आहे, ती कॉस्ट त्या कंपनीज घेतात. तर आपण लोकांना अशी काय अश्युरिटी देऊ शकतो की तुम्ही जे कॉन्ट्रीब्युशन करताय ते खरोखरच शेवटच्या घटकांपर्यंत पोचतंय? ही सिस्टीम काय? अतिशय चांगला प्रश्न विचारलात. मी म्हणजे याच्याबद्दल असं सांगेन की TDK आणि बॉश या दोन्ही कंपन्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमधनं हा ट्रस्ट उभा आहे. दोन्ही कंपन्यांचे एक्झिक्युटिव्ह याच्या बॉडीवरती आहेत आणि रन ॲडमिनिस्ट्रेशनचा किंवा रनच्या रिलेटेड जो काही खर्च आहे तो खर्च संपूर्णतः बॉश आणि TDK या 2 कंपन्या उचलतात आणि डोनेशन म्हणून येणारा प्रत्येक पैसा हा प्रोजेक्टमध्येच दिला जातो. तर त्याच्यामध्ये कुठलाही एक पैसासुद्धा डोनेशनमधनं रन ॲडमिनिस्ट्रेशन करता घेतला जात नाही. जनरली आपण असं पाहतो की जे बाकीचे ट्रस्ट किंवा इतर कुठल्या असतील संस्था असतील तर त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनवरतीच खूपसा खर्च होतो आणि जे मेन उद्दिष्ट आहे त्याच्याकरता पैसा उपलब्ध राहत नाही. तर नाशिक रनचं हे मी म्हणेन की खासियत आहे, वैशिष्ट्य आहे की येणारा प्रत्येक पैसा अतिशय ट्रान्सपरंटली आणि उद्देशाकरताच वापरला जातो, त्याचा कुठेही दुसरीकडे वापर केला जात नाही. निश्चितच सर, नाशिक रनमुळे एक अगदी थंडीच्या दिवसात नाशिकमध्येच एक वातावरण तयार होतं. म्हणजे नाशिक रनची अनाउन्समेंट झाली की प्रत्येकाला तो नाशिक रनचा टी-शर्ट हवा असतो. कुठेतरी आपण आपली एक बांधिलकी आहे हे प्रत्येकाला नाशिककराला वाटत असतं आणि आपण बघतोय की हा सहभाग चांगल्या प्रकारेने वाढत चाललेला आहे. पण हे आयोजन करताना तुमच्यासारख्या अनेक स्वयंसेवकांना याच्यात आपला जॉब सांभाळून, आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून कार्यरत व्हायला लागतं. तर ही टीम कशी आहे की जे हे आयोजन करते? हे जे आयोजन निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात आयोजन आम्हाला करावं लागतं. दरवर्षी साधारणतः दुसऱ्या शनिवारी सकाळी आपण जसं म्हणालात की 7:30 वाजता नाशिकच्या गुलाबी थंडीमध्ये सगळेजण एकत्र येतात आणि हे जे काय आहे पार्टिसिपेशन हे आता थोडं कमी झालं आहे, पण निश्चितच हे काही वर्षांपूर्वी पार्टिसिपेशन 20,000च्या वरती होतं आणि मे बी बिकॉज ऑफ कोविड किंवा बाकीच्या गोष्टींमुळे हे कमी होत चाललंय. बऱ्याच रन आता नाशिकमध्ये सुरू, पण हा एक नाशिक रनचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा मॅरेथॉन नाही आहे, हा पर्टिक्युलरली रन फॉर सोशल कॉज आहे. हेच ही आयडेंटिटी आम्ही जपली आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे खूप लोक आतुरतेने वाट पाहत असतात या नाशिक रनची. तर यावर्षी साधारणतः आम्हाला एक 10,000चं पार्टिसिपेशन आहे आणि आता आम्ही ठरवलं आहे की उत्तरोत्तर हे पार्टिसिपेशन वाढत जाणार आहे. आपणली पण त्यामध्ये निश्चित आम्हाला मदत होणार आहे. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की हे आयोजन कसं कोण करतं आणि कसं होतं, तर आमचं जे काय आहे ट्रस्टी मंडळ आणि सगळं सहकारी आहेत, यामध्ये आम्ही याच्या खूप सिस्टमॅटिक फॉर्मॅटमध्ये आम्ही आयोजन करतो. जसं आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कंपनीजमध्ये आम्ही एक PDCA वापरतो, प्लॅन डू चेक ॲक्ट. अशा पद्धतीने आम्ही या सगळ्या गोष्टी ट्रॅक करतो. आणि काही आमच्या ज्या काही संस्था आहेत किंवा काही ऑर्गनायझेशन्स आहेत यांना पण आम्ही आवाहन करतो की त्यांनी ॲज अ व्हॉलंटियर्स म्हणून त्यांनी पुढे यावं. इथे कुठलीही सक्ती नाही आहे, पण ज्यांना इच्छा आहे काम करण्याची मनापासून, जसे आमचे काही एम्प्लॉईज असतात, काही
आमच्या ज्या डोनर्स आहेत त्यांचे काही एम्प्लॉईज असतात, पण पर्टिक्युलरली मेजॉरिटी ऑफ द एम्प्लॉईज हे बॉश आणि TDK हे सध्या आहेत. आणि साधारणतः एक 150 स्वयंसेवक पुढे येतात आणि मग त्यांना आम्ही वेगळ्या प्रकारात विभागणी करून देतो की इन्फ्रास्ट्रक्चर कोणी सांभाळायचं, कम्युनिकेशन कोणी द्यायचं, इन्व्हिटेशन्स कोणी द्यायचे. कारण या नाशिकरणला तुम्ही बघत असाल की आम्ही मोठमोठ्या गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना पण इन्व्हाइट करतो आणि त्यांचा पण एक तेवढंच आम्हाला सहभाग महत्त्वाचा वाटतो. आणि त्या दृष्टिकोनातून मग तुम्ही जर बघत असाल की दरवर्षी एक वेगळ्या प्रकारचा T-शर्ट आम्ही करतो आणि या वर्षी पण आम्ही एक चांगला T-शर्ट घेऊन येतोय. तर या दृष्टिकोनातून हे खूप टोटल जे काय आहे खूप शिस्तबद्ध प्रमाणे आमच्या मिटिंग्स चालतात. काही मिटिंग्स TDKमध्ये चालतात, काही मिटिंग बॉशमध्ये चालतात. आम्ही अल्टरनेट रिस्पॉन्सिबिलिटी वाटून घेतलेली आहे आणि आम्ही असं इन्शुअर करतो की तिथे कुठेही कोणाला काही दुखापत होणार नाही. हा नासीकरण करताना निश्चितच आम्हाला पोलिसांचं खूप चांगलं सहकार्य लाभतं यामध्ये आणि खूप सिस्टमॅटिक पद्धतीने आम्ही हा रन आयोजित करतो, जेणेकरून की तिथल्या रहिवाशांना त्रास व्हायला नको आहे. एक लोकांना एक स्वयंस्फूर्ती आली पाहिजे. रन करताना पण कोणाला काही इजा होणार नाही त्यासाठी पण आम्ही काळजी करतो. मध्ये ठिकठिकाणी आम्ही पाण्याचे पण स्टॉल लावतो की जेणेकरून पाणी आवश्यक असेल तर पाणी मिळतं आहे. मेडिकल एड आहे, काही होत नाही पण आम्ही आमची एक व्यवस्था तयार केलेली आहे. इव्हन आमच्या फायर टेंडर पण तिथे असतो, म्हणजे जेणेकरून आम्ही प्रत्येक गोष्टीची आणि शेवटी आम्ही इन्शुअर करतो की ज्या शेवटी नाशिक महात्मा गांधी जे काही ग्राउंड आहे क्रिकेट ग्राउंड ते पण आम्हाला मिळतं त्या कमिटीकडून. त्यांचे पण आम्ही ते आभार मानतो. आम्ही संपूर्ण स्वच्छ करून ते ग्राउंड तो संपूर्ण परिसर स्वच्छ करून संपूर्ण रोड पण आम्ही स्वच्छ करतो आणि जेणेकरून आम्ही समाजासाठी काम करतो की या ॲक्टिव्हिटीचा समाजाला त्रास व्हायला नको आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा रन आज बहुतेक या वर्षीचं 23वे वर्ष आहे, 11 जानेवारीला. आणि या 23 वर्षामध्ये आम्हाला सांगायला आनंद होतोय की कुठलेही इन्सिडन्स किंवा कुठलीही कंप्लेंट या रनबद्दल आलेली नाही आहे. आणि निश्चितच संपूर्ण नाशिककरांचं आणि नाशिककरांचं पूर्ण मीडियाचं पूर्ण गव्हर्नमेंट ऑफिशियल्सचं आम्हाला यामध्ये सहकार्य लाभतं. विशेष म्हणजे या 23 वर्षात 1 वर्षसुद्धा खंड नाशिकरणमध्ये पडलेला नाही. जानेवारी 2003 पहिली रन झाली, साधारणतः 2500 पार्टिसिपंट्स त्यावेळेस होते. आणि त्याच्यानंतर ट्रस्ट स्थापन झालं 2003 नाशिकरण चॅरिटेबल ट्रस्ट नावाने आमची संस्था रजिस्टर झाली धर्मादाय आयुक्तांकडे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी जानेवारीमध्ये ही रन होते आहे. इव्हन कोविड काळामध्ये असेंब्ली पॉसिबल नव्हती तरी व्हर्च्युअल रन्स आमच्या 2 वर्ष आम्ही घेतल्या, 2021 आणि 2022 साली. आणि 2023 साली आम्ही पुन्हा आमच्या ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये गेलो आणि महात्मा नगरच्या ग्राउंडमध्ये 2023 पासून पुन्हा रेग्युलर फॉर्मॅटमध्ये रन सुरू झाली. अगदी छान आहे हा. हां, तुमचा जो प्रश्न आहे की तुम्ही हे सगळं कसं सिस्टमॅटिकली कसं करता, हाऊ डू यू प्लॅन इट, तर त्याचं मी थोडक्यात सांगतो. मग टेक्निकली आमच्या दोन्ही ज्या कंपन्या आहेत ह्या मल्टीनॅशनल प्रोफेशनल कंपन्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीला इथं महत्त्व असतं. सेफ्टी, सिक्युरिटी, प्रोडक्टिव्हिटी, एव्हरीथिंग. तर त्यामुळे आम्ही काय करतो की सगळ्या ॲक्टिव्हिटी आमच्याकडे जे सांगितलं प्लॅन, डू, चेक अँड ॲक्ट असं PDC चार्ट असतो. त्यात प्रत्येक गोष्टीच्या लाईन वाईज आम्ही आयटम लिहिलेले असतात. किंवा समजा T-शर्ट ऑर्डर पहिला आयटम असतो, पुढचा रन कुठल्या तारखेला आहे, रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आणि ड्यू डेट कुठली, असं प्रत्येक करत आम्ही सगळ्याजवळ साधारणतः 130 काहीतरी असे लाईन आयटम आहेत ते आम्ही कंट्रोल करतो मंथ वाईज. त्याच्यानंतर आमची मीटिंग होते, त्या रिव्ह्यू होतो, काय पेंडिंग आहे, काय ओपन पॉईंट आहेत. हे झालं एक प्लॅन, डू अँड चेक. त्याच्यानंतर फॉलोअप मीटिंग असतात आमच्या साधारणतः जसं रन जवळ येतो तसं आमच्या त्याचं फ्रिक्वेन्सी वाढते. आता साधारणतः दर आठवड्याला एक मीटिंग होते, काय झालं, कुठपर्यंत पेंडिंग आहे. अशा प्रकारे आम्ही सगळं प्लॅनिंग केलं जातं, खूप मेटिक्युलसली केलं जातं आणि अगदी सगळे लोक आनंदाने करतात, कुठेही कोणावरती प्रेशर नाही. आणि अपार्ट फ्रॉम ट्रस्टीज आमचे जे व्हॉलंटियर्स असतात, म्हणजे व्हॉलंटियरमध्ये पण 2 लेअर असतात. नव स्नेहा, शी इज ॲज गुड ॲज युअर ट्रस्टी, म्हणजे सगळंच ती बघते आणि राईट फ्रॉम द डे वन शी इज देअर. हे असे जे काही अगदी डेडिकेटेड लोक आहे आमच्याकडे, असे यांच्याकडे पण आहेत, TDK पण आहेत. आणि याच्यामुळे मग आम्हाला हे सगळं सिस्टमॅटिक करता येतं, त्यामुळे कुठे फेल्युअर होत नाही. जे हे इतकं प्रोडक्टिव्ह प्लॅनिंग करून इम्प्लिमेंटेशन नाशिकरणचं होतंय आणि त्याचा फायदा सुद्धा आपण बघतोय. नावं घ्यायचीच झाली तर वैतरणा हे फक्त शाळा ही फक्त एक उदाहरण आहे, पण आपल्याकडे स्पोर्ट्स पर्सन जे तयार झाले आहेत, अगदी मोनिका
पासून ते कविता राऊत पासून ते बाकीच्या सगळ्यांपर्यंत त्यांना सुद्धा मदत झालेली आहे. मला वाटतं दिव्यांगांसाठी सुद्धा नाशिककरांनी भरघोस काम केलेलं आहे आणि एकंदरीतच आयुष्यात एक सकारात्मक बदल घडावा हे यांचं उद्दिष्ट. याच्यात प्रत्येक नाशिककराचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे, कारण की प्रत्येकाला वाटत असतं काहीतरी मी पण करावं, पण ते कुठल्या माध्यमातून करावं, ते कसं करावं, मी जे डोनेशन देणार आहे, जे मी काम करणार आहे ते खरोखरच त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचणार आहे का नाही. तर या सगळ्या विचारात असलेल्यांना सुद्धा नाशिकरन हे चांगलं उत्तर मिळू शकतं आणि तुमच्या सहभागानेच नाशिकमध्ये हा चांगला बदल घडू शकतोय. मला असं वाटतं आपल्याकडे यावर्षीचा रंग कोणता आहे टी शर्टचा याची पण उत्सुकता असते, तर तो आपण टी शर्ट दाखवूयात. असा टी शर्ट आहे, निळ्या रंगाचा, लाईट ब्लू कलरचा हा टी शर्ट आहे आणि मला असं वाटतं की ॲक्वा ब्लू, आणि प्रत्येकालाच असं वाटत असतं की हा टी शर्ट माझ्याकडे असावा, तर तो टी शर्ट निश्चित तुम्ही घ्या आणि या रनमध्ये सहभागी व्हा. सर, काय अपील कराल नाशिककरांना की किती तारखेला किती वाजता त्यांनी यावं? निश्चितच हे खूप आम्हाला आपण चांगली संधी दिली नाशिककरांना अपील करण्यासाठी. तर हा जो नाशिक रन आहे यावर्षी 11 जानेवारीला आहे. महात्मानगर ग्राउंडवर सकाळी 7:30 वाजता सगळ्यांनी यायचं आहे. आणि हा जो टी शर्ट खूप ॲक्वा ब्ल्यू खूप आम्ही शोधून काढला, हा चांगला रंग. दरवर्षी हा वेगळ्या प्रकारचा टी शर्ट असतो आणि तुम्ही बघत असाल की 10 ते 15 हजार नाशिककर एकाच टी शर्टमध्ये धावत आहेत. ते खूप छान चित्र असेल त्या दिवशी. तर ह्या टी शर्ट घेण्यासाठी नाशिकमध्ये आम्ही महात्मानगर ग्राउंडलाच एक स्टॉल लावला आहे. 4 तारखेला याचं इनॉग्रेशन झालेलं आहे. हा टी शर्ट आपल्याला तिथे आपण रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आणि निश्चितच आपण सहपरिवार आपण यात धावू शकता. म्हणजे सगळ्या कुटुंबाने एकाच टी शर्टमध्ये जर आपण धावलो तर आपल्या कुटुंबाची पण भावना त्यात जोपासली जाईल. माझं कुटुंब माझं नाशिक हे पण तिथे होईल. आणि तुम्ही म्हणाल की काय अपील कराल, तर जास्तीत जास्त संख्येने आपण या नाशिक रनला सहभागी व्हा. हा नाशिक रन हा मॅरेथॉन नाही, तर हा रन जो आहे हा आपल्या रन फॉर फन आहे, रन फॉर सोशल कॉज आहे, रन फॉर आवर ब्रदर्स अँड सिस्टर्स आहे, रन फॉर आवर नेशन आहे, रन फॉर नाशिक आहे. तर या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सहभाग व्हा. आपल्याला काही सजेशन द्यायचे असतील ते पण आपण देऊ शकता. निश्चित आम्ही काही दिवसांपूर्वी जे आमचे काही डोनर्स आहेत की जे याला सहकार्य करतात त्यांच्याकडून आम्ही काही सजेशन्स घेतलेत. आणि हा जो उपक्रम आहे हा नुसता नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टचा नाही आहे, तर सगळ्यांचाच उपक्रम आहे हा. आणि या मोठ्या कार्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं, जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं, आपल्या कुटुंबाला पण घेऊन यावं आणि जेणेकरून आपली नाशिक ची जे काही उबदार गुलाबी थंडी आहे त्याचा पण आपण सर्वांनी आनंद घ्यावा. आणि या झाल्यानंतर आम्ही तिथे लकी ड्रॉ पण ठेवला आहे की जो कोणी हा टी शर्ट रजिस्ट्रेशन करतो त्याला एक कुपन देण्यात येतं. आणि हे कुपन नंतर आम्ही त्या कुपनपासून जे प्रेझेंट असतात त्यावेळेस त्यांना आम्ही वेगळ्या प्रकारच्या 10 लकी ड्रॉ असतील की ज्यामध्ये आम्ही स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून किंवा याच्या त्या भेटवस्तू आम्ही देतो, सायकल्स देतो किंवा असं काही वेगळं देतो, मोबाईल्स देतो. आणि ते पण एक प्रकारचे एक अट्रॅक्शन, एक फन आहे. तर या दृष्टिकोनातून आपण नाशिककर जास्तीत जास्त संख्येने आपण 11 तारखेला 7:30 वाजता महात्मानगर ग्राउंडवर यावं. आम्ही तिथे आपली वाट पाहत आहोत आणि तिथे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी एवढंच ॲड करेन भट सरांच्या बरोबर की आपण येताना एकटे नका येऊ, आपल्या मित्रांना, आपल्या शेजारच्यांना, आपल्या कुटुंबाला बरोबर घेऊन या. आपण येण्याकरता 4 तारखेला सुरू झालेल्या स्टॉलवरनं आपण नाशिक रनचा टी शर्ट जरूर रजिस्टर करा, कारण की रजिस्टर केल्यानंतर आपल्याला कुपन मिळेल. ते लकी ड्रॉमध्ये आपण लकी झाला तर आम्हाला जास्त आनंद होईल. आणि या फक्त टी शर्ट घेऊन घरी न राहता उबदार थंडीमध्ये आपण या आणि तिथे पार्टिसिपेट करा. त्याचा आनंद फार वेगळा असतो. आम्ही आता प्रत्यक्ष जेव्हा फील्डवरती काम करतो, जेव्हा आम्ही एखाद्या प्रोजेक्टला जातो, त्या वंचितांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कुठेही कशातही मोजता येण्याजोगा नाही आहे. तर आपण जरूर या आणि त्या आनंदात आमच्या पण आपण सहभागी व्हा, असं मी नक्की आपल्याला अपील करेन. सर, तुम्ही हे आव्हान नाशिककरांना करताय, पण नाशिकशी आस्था असलेला, नाशिकशी बांधिलकी असलेला नाशिककर जर का नाशिकच्या बाहेर कुठे असेल तर तो सहभागी होऊ शकतोय का याच्यात?
निश्चितच तो सहभागी होऊ शकतो आणि आपल्या या देशदूत माध्यमातून मी त्यांना पण असं अपील करेल किंवा आवाहन करेल की निश्चितच त्यांनी यात सहभागी व्हावं. मला माहिती आहे की नाशिककर कामानिमित्त नाशिकपासून कुठे बाहेर परदेशात गेला आहे आणि पण त्याला नाशिकबद्दल आस्था आहे, नाशिकरांबद्दल आस्था आहे. तर तो तिथे त्या लोकेशनला हा सेलिब्रेट करू शकतो, टी-शर्ट मागू शकतो, नाशिकसाठी डोनेशन देऊ शकतो. नाशिकरांची आमची एक स्वतःची वेबसाईट पण आहे, त्यावर पण ते जाऊ शकतात. आमची वेबसाईटचं नाव सांगा. त्या www.nashikran.org ही नाशिकरनची वेबसाईट आहे. त्याच्यावरती तुम्ही लॉग इन करू शकता. तुम्हाला नाशिकरनच्या सुरुवातीपासूनचे सर्व फोटोज आणि माहिती, ट्रस्टबद्दलची माहिती, प्रोजेक्ट्सबद्दलची माहिती या वेबसाईटवरती मिळू शकेल. आणि रिसेंटली आम्हाला आनंद होतो, यावर्षी आम्ही इंस्टाग्राम पण चालू केलं आहे की जे काही यूथ आहे की आजकाल आम्हाला त्यांचा पण सहभाग खूप महत्त्वाचा वाटतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी नाशिकरन 2025 या नावाचा इंस्टाग्राम आम्ही चालू केलं आहे. त्यावर पण त्यांनी फॉलो करावं आणि हे सगळे जे काय आहेत उपक्रम, या सगळ्या इनिशिएटिव्स त्यावर आम्ही अपडेट देत असतो. आणि कुठेही असू द्या, मला माहिती आहे की देशदूत खूप ठिकाणी भारतातच नाही तर अख्ख्या जगामध्ये त्याचा प्रसार होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर आम्ही असं त्यांना सगळ्यांना विनंती करतो, आवाहन करतो की जे काही नाशिककर आहेत, जे नाशिकवर प्रेम करतात, नाशिकवर प्रेम करतात, त्यांनी जरूर या वेबसाईटला आणि सोशल मीडियाला कनेक्ट व्हावं. आणि अजून माहिती पाहिजे असं तर निश्चित आम्ही आहोतच, पण ते जर कनेक्ट झाले आणि त्यांनी नाशिकरांचा आणि नाशिकचा जर चांगला या माध्यमांचा उपयोग करून जर प्रसार केला तर निश्चित त्यांना पण अभिमान वाटेल की अरे माझं नाशिक आहे आणि माझा नाशिकराट आहे, कुठेतरी माझा हातभार लागतोय. एक छोटी गोष्ट करू शकतात जे नाशिकच्या बाहेर आहेत. तुम्ही रजिस्टर करा, नाशिकरनचा टी-शर्ट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. तो टी-शर्ट घालून 11 जानेवारीला जरी आपण नाशिकच्या बाहेर असाल तरी आपण जर तो टी-शर्ट घालून रन तुमच्या एरियात केली आणि त्याची क्लिप आम्हाला पाठवली तर आम्ही आनंदाने ती आमच्या वेबसाईटवरती पण प्रसारित करू आणि या निमित्ताने आपण सुद्धा एकमेकांशी कनेक्ट होऊ. तर हा कनेक्ट आमच्याकरता खूप महत्त्वाचा आहे. तर मी असं अपील करेन की जे नाशिक बाहेर नाशिककर आहे, ज्यांचं नाशिक प्रति काहीतरी देण्याची इच्छा आहे, ज्यांना नाशिकच्या लोकांकरता काहीतरी करायची इच्छा आहे, अशा सर्वांनी जरूर या माध्यमातून, नाशिकरनच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवावा आणि त्यांना निश्चितच आम्ही पूर्णपणे याच्यात सहकार्य करू अशी मी ग्वाही देतो या निमित्ताने. निश्चितच एक चांगला उद्देश घेऊन सुरू झालेला नाशिकरन सातत्याने एक सामाजिक उपक्रम आणि त्याच पद्धतीने चालतोय हे विशेष. नाशिकमधल्या अनेक संस्था यांना सहभागी होत आहेत, मदत करतायत. तर त्याच्यात मला वाटतं काही वर्षापासून सायकलिस्ट मुवमेंट पण तुमच्या बरोबर आहे आणि आधी एक सायकल रॅली सुद्धा याचा अवेअरनेस करण्यासाठी नाशिकमधनं तुम्हाला फिरताना दिसेल. तर असे वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे घटक याला सहभागी होत आहेत. नाशिककर म्हणून तुम्ही सहभागी व्हा एवढंच आव्हान या सगळ्यांमार्फत आहे. तुम्ही सगळेजण इथे उपस्थित झालात आणि या नाशिकरनबद्दल चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.